Good morning, student. In the chapter 4, determinant and matrices, we have started exercise 4.1. In that, we have completed few questions. In that, question number 4, 1 to 4 we have completed. Today we have to take question number 5 and question number 6. आपण काही क्वेश्चन हे डिटर्मिनंट अँड कॉम्प्लेक्स मध्ये डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस मध्ये कंप्लीट केलेले आहे. वी हॅव कंप्लीटेड फ्यू क्वेश्चन फ्रॉम एक्सरसाइज 4.1. Question number 5 is that from exercise 4.1, question number 5 is that evaluate A. आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे. वी हॅव गिवन वन डिटर्मिनंट A. ऑल्सो फाइंड, आपल्याला पहिल्यांदा इव्हॅल्युएट करायचा आहे, म्हणजे त्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ऑल्सो फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स. आपल्याला त्याचे मायनर फाइंड आउट करायचे आहेत, कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत ऑफ द एलिमेंट्स इन सेकंड रो. सेकंड रो नुसार आपल्याला काय करायचे आहे, त्याचे मायनर अँड कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. फक्त एवढेच. सेकंड रो 3 मायनर्स अँड 3 कोफॅक्टर्स ऑफ डिटर्मिनंट अँड व्हेरीफाय. त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचे ए, हे जे काही इक्वेशन दिलेले आहे आपल्याला ते इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए, दॅट इज व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. दुसरं आपल्याला दिलेले आहे, इथे मायनर दिलेले आहे, इथे कोफॅक्टर आणि एलिमेंट्स दिले इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए. वी हॅव टू शो दॅट वेअर m1 m21 m22 m23 are minors of a21 a22 a23 and c21 c22 c23 are cofactors of a21 a22 and a23. Now we start the evaluate, that is value of the determinant. We have a equal to determinant is 2 minus 3 5 6 0 4 1 5 minus 7. We have to find value of this determinant. आपल्याला कोणत्या रो नुसार फाइंड आउट करायचे असं काही मेन्शन केलेलं नाही, कोणत्या कॉलम नुसार फाइंड आउट करायचं हेही मेन्शन केलेलं नाही. म्हणून आपण पहिल्या रो नुसार जाणार. 2 into 2 ला मल्टिप्लिकेशन ला आहे 0 4 5 minus 7. हे आपण डायरेक्ट पण लिहू शकतो. आता आपल्याला येते डायरेक्ट कॅल्क्युलेशन. सेकंड टर्म आपण मायनस घेतो -3 आणि यासाठी आपण काय करणार, हे कॅन्सल करणार 6 4 1 -7 6 4 1 -7 and plus 5 into 5 साठी आपण हे कॅन्सल करणार 6 0 1 5 6 0 1 5 equal to 2 into -7 into 0 0 5 into 4 -20 minus get plus 6 into -7, that is -42. 1 into 4 -4 and plus 5 into 6 into 5 30 minus 0 equal to 2 into -20 plus 3 into minus 46 plus 5 into 30 equal to -40. It will be minus 6 into 3 8 18 6 into 3 18 18 1 6 into 4 -12 3 into 4 12 plus 1 13 138 plus
150 -40 -138. आता हे जर आपण कॅल्क्युलेशन करायचं असेल तर राऊंड फिगर कन्सिडर करत चला. 140 आपण पकडले तर 180 होती. -180 मधून किती गेले? 150 राहिले 30. पण आपण एक एक्स्ट्रा पकडला होता, त्याचा अर्थ काय झाला? -28. That is value of A equal to -28. Value of A equal to -28. Now we have to find minor and cofactor. हे तीन मायनर फाइंड आउट करायचे, हे तीन आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहे. नाउ minor and cofactor of elements in second row. Minor and cofactor of elements in second row of determinant are काय येणार आहे? मायनर अलॉंग सेकंड रो. हा जो एलिमेंट आहे हा 2 1 एलिमेंट आहे. याला जर आपण कंपॅरिझन केली A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33, तर आपल्याला अलॉंग सेकंड रो म्हणजे मायनर फाइंड आउट करायचा M21. M21 काय? M21 हा एलिमेंट आपण हे डिलीट करणार, हे डिलीट करणार. -3 -3 5 -7, that is 21 -20 equal to 21 -25 equal to -4. M22 6 4 आपल्याला हा एलिमेंट घ्यायचा आहे. यासाठी 2 5 1 -7 इक्वल टू -14, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 5 इक्वल टू -19. M23 इक्वल टू हा एलिमेंट आहे 23 2 -3 and 1 5 2 -3 and 1 5, that is 10 plus 3 equal to 13. सेकंड टर्म आपण मायनस घेतो, मायनस असेल तर त्याचं साइन चेंज करून. आता आपल्याला हे येतंय. हे झाले मायनर्स, 3 मायनर्स M21 M22 M23. आता आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचे. कोफॅक्टर आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो. C121 इक्वल टू काय येणार आहे? 2 plus 1 3 is odd number. ऑड असेल तर यामध्ये साइन चेंज करून 4. 22 even है, it is C22 equal to -19 as it is, and M23 again 2 plus 3 is a odd number, so it is right. 23 equal to -13. We change the sign here, -13. We have find 3 minors and 3 cofactors. अशा पद्धतीने आपण 3 minors and 3 cofactor काय केलेले आहे? फाइंड आउट केलेले आहेत. आता आपल्याला हे इक्वेशन व्हेरीफाय करायचे. हे जे आपण मायनर 3 फाइंड आउट केले, मायनर कोफॅक्टर 3 फाइंड आउट केले, याचा यूज करून आपल्याला हे इक्वेशन व्हेरीफाय करायचं आहे. इक्वेशन 1 घेऊया आपण. A -21 M21 plus A22 M22 minus A23
m23 equal to value of determinant A. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. We take LHS. Let LHS equal to LHS काय आहे या केस मध्ये मायनस A21 M21 प्लस A22 M22 मायनस A23 M23. आता व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा. मायनस A21 ची व्हॅल्यू काय आहे 6 into M21 is -4 plus A22 is 0 and M22 is -19 minus A23 is 4 and M23 equal to 13 minus 6 into -4, it is 6 into 4 24 plus 24 plus 0 minus 13 into 4, it is 52 minus 52. आणि मायनस 52 मधून जर आपण 24 सबट्रॅक्ट केला, समजा इथे जर 22 असते, 24 च्या ऐवजी 22 असते, तर आपण किती घेतले असते 52 minus 22 is 30. आता इथे किती आहे 24, it is -28. या पद्धतीने लक्ष ठेवायचं. 50 minus 30 म्हणजे किती येणार आहे 20. सारखे आकडे लक्ष ठेवायचे. आता आपण 22 कन्सिडर केला 24 च्या ऐवजी पटकन कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर या दोन्हींची, हे दोन्ही सारखेच आहे 30 आले, पण 22 नव्हता तर किती आहे 24, दॅट इज -28. हे आपली स्वतःची टेक्निक आहे सबट्रॅक्शन करण्याची. -28 is value of A, that is equal to value of A LHS equal to RHS. LHS equal to RHS म्हणजे हे व्हेरीफाय झालं. LHS equal to RHS आहे म्हणजे हे काय झालं व्हेरीफाय झालं. मायनस A21 M21 plus A22 M22 minus A23 M23 equal to value of A, verified. आपल्याला सेकंड एक्झाम्पल लगेच घ्यायचं आहे. हे पहिल्यांदा राईट करा. राईट दिस व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फर्स्ट इन दिस अँड वी गो देन फॉर सेकंड. आपण पहिले कंप्लीट केलेलं आहे, त्यानंतर आपण सेकंड घेऊया. राईट डाऊन इन युअर नोटबुक. Now we take the second B part. B part we have to prove this. Let LHS equal to LHS A21 is C21 plus A22 C22 A23 C23. याच्या व्हॅल्यू आपल्याला यामध्ये काय करायचे पुट करायचे. A21 ची व्हॅल्यू आपण काय पुट केली होती 6. C21 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस A22 ची व्हॅल्यू आपण पुट केली होती A22 इक्वल टू 0 and C22 इक्वल टू -19 प्लस A23 इक्वल टू आपण पुट केलं तर 4 and C23 इक्वल टू 13. 6 into 4 C23 is minus 30. 6 into 4 24 plus 0
minus 52. It's again minus 52. Value of A equal to RHS. We can say that LHS equal to RHS. त्याच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. LHS equal to RHS, that is A21 C21 plus A22 C22 plus A23 C23 equal to value of A verified. हे काय झालं? व्हेरीफाईड झालं. अशा पद्धतीने we have completed the question number 5. Write down in your notebook. Question number 6 is that find the value of determinant. Find the value of determinant expanding along third column. Expanding along third column. हे जो तुम्हाला डिटर्मिनंट सोडवायचा आहे along third column म्हणजे तिसऱ्या रो नुसार सोडवायचा आहे. You have to solve this according to third row. थर्ड रो नुसार आपल्याला सोडवायचा आहे. आपण प्रत्येक वेळेस काय करतो? फर्स्ट रो नुसार सोडवतो. आता आपल्याला थर्ड रो नुसार याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. We have किंवा आपण याला नोटेशन देऊ शकतो. त्यासाठी लेट घ्यावं लागेल. लेट A equal to -1 1 2 -2 3 -4 -3 4 0. We have to go along third row. थर्ड रो नुसार आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस ह्या चारच व्हॅल्यू मायनस असतात. बाकी सर्व व्हॅल्यू काय आहे? प्लस. प्लस दॅट इज -3. -3 ला मल्टिप्लिकेशनला ह्या कॅन्सल करणार, हा कॅन्सल करणार. 1 2 3 -4 equal to second is -4 into त्याला मल्टिप्लिकेशनला डिटर्मिनंट हा कॅन्सल करणार, हा कॅन्सल करणार. -1 2 -2 4 and third is 0 plus 0. आता 0 ला तुम्ही काही मल्टिप्लिकेशनला घ्या, आन्सर 0 येणार आहे. -1 1 -2 3 equal to -3 into -4 into 1 -4 2 into 3 6 that is -6 -4 into 4 into -1 -4 हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -4 येतं आणि सेकंड टर्म आपण प्लस करतो, मायनस करतो म्हणून मायनस मायनस प्लस होईल. जे काही मल्टिप्लिकेशन येईल त्याच्या अपोजिट साइन इथे लिहायचं म्हणजे आपले एक स्टेप कमी होईल. 2 into 2 4 -4 that is +4 0 into 3 into -1 -3 and यांचं मल्टिप्लिकेशन अपोजिट साइन -2 into 1 -2 that is +2. हे काही मल्टिप्लिकेशन केलं तर हे पुढे 0च आहे. -3 into -10 -4 into -4 -6 is -10. 4 into it's 0. 4 -4 is 0. It is 0. -30 it's 0 equal to -30. Value of the determinant along third कॉलम नुसार आपण सोडवायचे. हे along थर्ड रो, हे आपण थर्ड रो नुसार सोडवलेलं आहे. हे आपण along आपण काय करूया? थर्ड कॉलम घेऊया. along third column A equal to
आता थर्ड कॉलम मध्ये हा विचार करायचा आहे 2 इंटू डिटर्मिनंट ऑफ 2 साठी काय -2 3 -3 4 then second term is -4 -4 -1 1 हे आपण कॅन्सल करणार, हे कॅन्सल करणार, -1 1 -1 1 -3 4 and last is the column 0 plus 0 into for 0 हे मल्टिप्लिकेशन हेच राहणार -1 1 -2 3 equal to 2 into 4 -8 plus 9 3 into 3 -9 होईल. आपण जे अपोजिट साइन आहे ते इथे लिहिणार माइनस माइनस प्लस 4 इट्स -4 plus 3 and it's 0 0 ने काही मल्टिप्लिकेशन ला केलं तर आन्सर 0 येणार 2 into 1 plus 4 into -1 plus 0 that is cancel 2 into 1 2 -4 equal to -2. This is -2 and this is -30. याचा अर्थ आपला एक आन्सर चुकलेला आहे. आपण कोणत्याही कॉलम नुसार गेलो किंवा थर्ड नुसार गेलो कॉलम किंवा रो वाईज तरी आपली आन्सर ही सारखीच आली पाहिजे. असं जर झालं तर आपण पुन्हा व्हेरीफाय करणार आहोत. पहा 3 into -3 into -3 1 2 3 -4 -4 into -1 2 -2 4 and 0 into काही मल्टिप्लिकेशन ला आलं तर 0 येणार आहे. -3 -4 into 1 -4 -6 -4 into इथे या ठिकाणी -4 आहे. It will be +4. It will be 0. Then now it is +8 and it is -32. It will be -3 into -10 plus 30. It is -2. Along third column, along third row, along third column ही दोन्ही आन्सर आपली सारखी झालेली आहे. आपण 6 वेज पैकी कोणत्याही वेज ने गेला तरी आपल्याला आन्सर हे -2च आले पाहिजे. ओके. आता विद्यार्थ्यांनी हेच एक्झाम्पल आपण सेकंड थर्ड रो नुसार सोडवलेला आहे, थर्ड कॉलम नुसार सोडवलेला आहे. एंड इन क्वेश्चन वी हैव आस्क्ड फॉर थर्ड कॉलम. आपण थर्ड रो नुसार सुद्धा सोडवलेला आहे प्रॅक्टिस साठी. विद्यार्थ्यांनी अलॉन्ग सेकंड रो नुसार सोडवा. अलॉन्ग सेकंड कॉलम याच पद्धतीने अलॉन्ग सेकंड रो एंड सेकंड कॉलम नुसार सोडवा. या दोन्हींची आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. यू हैव टू फाइंड अलॉन्ग सेकंड रो एंड अलॉन्ग सेकंड कॉलम. हा एक्सरसाइज 4.1 या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. यानंतर जो पार्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट is deleted for this year. या वर्षासाठी प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट हा टॉपिक जो आहे हा डिलीट केलेला आहे. शेजारी डिलीट केलेला जो काही पार्ट आहे डिटर्मिनंट मध्ये हा आपल्याला इमेज मध्ये पाहायला मिळेल. यानंतर आपण पुढचा नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत, क्रॅमर्स रूल. थँक यू.